नमस्कार मित्रांनो, मी आहे प्रवीण राठोड आणि तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल टेक मराठी एक्सपर्ट. तर मित्रांनो, ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. जर तुमचे वय 65 वर्ष असेल किंवा त्यापेक्षा अधिक असेल तर तुम्हाला थेट 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये उपलब्ध होणार आहे. फक्त त्यासाठी तुमच्याजवळ आधार कार्ड असणे आवश्यक आहे आणि तुम्हाला अर्ज कोठे करायचा, कोणाकडे करायचा, राज्य सरकारमार्फत GR सुद्धा आलेले आहे. यासाठी राज्य सरकारने जवळपास 480 कोटी रुपये यावर खर्च करणार आहे राज्य सरकार. तर चला संपूर्ण माहिती बघूया, कोणाकोणाला या अंतर्गत लाभ दिला जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी बघितलं तर महाराष्ट्र सरकारचा GR आलेले या अंतर्गत राज्यातील 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना जे आहे अपंगत्व आल्यास, वय वाढल्यानंतर अशक्तपणा आल्यास यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणे खरेदी करण्याकरता, तसेच मनव्यस्त केंद्र असतील, योगोपचार केंद्र असतील, याद्वारे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना या ठिकाणी राबवण्यात आलेली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभाग यांच्यामार्फत 6 फेब्रुवारी 2024चा हा GR आहे. या GR अंतर्गत महाराष्ट्रामध्ये बघितलं तर जवळपास जे ज्येष्ठ नागरिक आहेत ते त्यांची संख्या या ठिकाणी बघितलं तर 10 ते 12% आहे महाराष्ट्रामध्ये लोकसंख्येच्या. म्हणजे जवळपास 1,25,00,000 ते 1,50,00,000 पर्यंत महाराष्ट्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतो. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,24,00,000 एवढी आहे आणि 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिक महाराष्ट्रामध्ये 1,25,00,000 ते 1,50,00,000 दरम्यान आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळत आहे. आता असे जे नागरिक आहेत तुम्हाला प्रत्येक घरामध्ये ज्येष्ठ नागरिक पाहायला मिळतील. तुमचे आजोबा असतील, पणजोबा असतील, हे ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आता मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत त्यांना जे साधने असतील, उपकरणे असतील खरेदी करण्यासाठी राज्य सरकार थेट 3,000 रुपये या ठिकाणी जे आहे भेट दिलं जाणार आहे. आता यामध्ये बघितलं तर राज्य सरकारची काही उद्दिष्ट आहेत, धैर्य आहे आणि यामध्ये राज्यातील 65 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी, त्यांना वयोमानात येणाऱ्या अपंगत्व असतील, अशक्तपणा असतील यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने उपकरणं खरेदी करण्यासाठी या ठिकाणी त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हा जो पैसे थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. आता यामध्ये बघितलं तर योजनेचे स्वरूप कोणकोणते आहेत, यामध्ये चष्मा असेल, श्रवण यंत्र असेल, ट्रायपॉड, स्टील वॉल चेअर असेल, फोल्डिंग वॉकर असेल, कमोड खुर्ची असेल, नी ब्रेस असेल, कंबर बेल्ट असेल आणि सर्व्हायकल कॉलर असेल इत्यादी या ठिकाणी या अंतर्गत तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असेल. 100% अर्थसहाय्य या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 3,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यामध्ये तर त्याचबरोबर या ठिकाणी शिबिर आयोजन सुद्धा राज्य सरकारमार्फत केले जाणार आहे. आता या योजनेची अंमलबजावणी जी आहे थेट अर्थसहाय्य असेल, DBTच्या मार्फत म्हणजे आधार नंबरवर तुमच्या बँक खात्यामध्ये जे आधार नंबर लिंक आहे त्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी राज्य नोडल एजन्सी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि याबरोबर जिल्हास्तरीय समिती असेल या ठिकाणी उपलब्ध असेल. आता लाभार्थ्यांचे निकष कशा प्रकारे या ठिकाणी असेल, ज्या ज्येष्ठ नागरिकांचे वय 31/12/2023 अखेरपर्यंत 65 वर्ष पूर्ण असतील अशा ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी मदत मिळणार आहे. तर या ठिकाणी त्यांच्याकडे फक्त एक आधार कार्ड असेल तर या ठिकाणी त्यांना लाभ मिळेल. आधार कार्ड नसेल तर त्यांच्याकडे जे काही दस्तावेज असेल त्यांचं जे ओळख पटवण्याचा, त्याद्वारे त्यांना या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. जास्तीत जास्त उत्पन्नाची मर्यादा 2 लाख रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि वृद्धपाळ निवृत्तीवेतन मिळाल्याचा पुरावा सादर करू शकतात. ज्या लाभार्थी असतील त्यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत लाभ मिळत असेल तर त्याचा सुद्धा तुम्ही माहिती या ठिकाणी देऊ शकता. 3,000 रुपये थेट या ठिकाणी तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. पण 3,000 रुपये जमा केल्यानंतर तुम्हाला 30 दिवसाच्या आत तुम्हाला सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत विकसित पोर्टलवर 30 दिवसांच्या आत तुम्हाला एक प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. जर तुम्ही उपकरणे खरेदीचा प्रमाणपत्र या ठिकाणी अपलोड करा, ज्यामध्ये तुमचं बिल असेल, तुम्ही चष्मा खरेदी केला असेल तर चष्म्यांची तुम्हाला बिल अपलोड करायची आहे.
तर या ठिकाणी तुम्हाला ते अपलोड करावे लागतील. निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांची संख्येपैकी 30% या ठिकाणी महिलांना लाभ दिला जाणार आहे. उर्वरित जे आहे पुरुषांना लाभ दिला जाणार आहे. यामध्ये तुमच्याकडे आधार कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, कोणताही ओळख पटवण्याचा तुमच्याजवळ ओळखपत्र असेल, त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे. राष्ट्रीयकृत बँकेचे झेरॉक्स लागेल, पासबुकचा 2 फोटो आणि एक शिव घोषणापत्र, शासनाने ओळखपत्र पटवण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे सुद्धा तुम्हाला देता येणार आहे. आता यासाठी ऑनलाईन जे आहेत नोंदणीचा फॉर्म जे आहे सुरू झालेलं नाही, पण ऑफलाईन फॉर्म तुम्हाला भरता येणार आहे. तो ऑफलाईन फॉर्म तुम्हाला कसा भरायचा यासंबंधी माहिती तुम्हाला खाली देण्यात आलेली. यामध्ये बघितलं तर राज्य सरकारच्या सहमतीने या ठिकाणी व्यापक प्रसिद्धी करतील, जेणेकरून लाभार्थी असतील कुटुंबामधील जनतेमध्ये योजनांचे अस्तित्व, त्या अंतर्गत उपलब्ध झालेले लाभाकरिता पुरेशी जागरूकता या ठिकाणी निर्माण करून त्यांना या ठिकाणी या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार आहे. आता सध्या या ठिकाणी जे आहे तुमचं जे आहे ऑनलाईन फॉर्म सुरू नाही, ऑफलाईन फॉर्मसुद्धा त्याबाबतची माहिती आता सध्या मिळत नाही. जशी माहिती उपलब्ध होईल तशी तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जशी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा सुरू होईल तशाच्या तसे तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येईल माहिती, आणि त्याद्वारे तुम्ही लगेच फॉर्म भरून लगेच या ठिकाणी जे आहेत या योजनेचा लाभ घेऊ शकता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. इथेच थांबा. जय हिंद, जय महाराष्ट्र.